World Intangible Cultural Heritage, Asian Poetry and Talk Show with Dr. Saheb Khandare. मित्रहो, कुरु युद्धाचा तो प्रसंग डोळ्यासमोर आला. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करत होते आणि युद्धाच्या आरंभी भगवान श्रीकृष्णाने तो अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा केला आणि अर्जुनाला म्हणाले की बघ, हे तुझ्या समोर जे सगळे शत्रू म्हणून उभे आहेत त्यांच्याकडे बघ. हे तुझे परमपराक्रमी पितामह आजोबा, हे तुझे गुरु द्रोण, हे तुझे काके मामे चुलते सगळे सोयरे, सगळे या सगळ्यांना तुला मारायचे, यांना हरवायचंय. तेव्हा अर्जुन हतबल झाला आणि म्हणाला, क्षिदंती मम गात्राणि मुखस्य परिशुषंती. म्हणजे माझे हातपाय गळून गेलेले आहेत, ज्यांच्या अंगा खांद्यावर मी वाढलो खेळलो त्यांनाच मारायचे का मला? हे कसलं युद्ध? आणि मग कृष्णानं जीवनाचा अर्थ सांगून सृष्टीवरती जन्म घेण्याच्या कारणांची मीमांसा केली आणि गीता प्रसवली. दुसरा एक प्रसंग असाच आहे की त्याच कुरु युद्धामध्ये पितामह भीष्माचार्य हे शरशय्येवरती पडलेले आहेत आणि शरशय्येवर पडलेल्या पितामहांजवळ कृष्ण अर्जुनाला सांगतो की तुला खरंच जीवन समजून घ्यायचंय का? आणि घ्यायचं असेल तर तू पितामहांकडे जा. शरशय्येच्या जवळ येऊन अर्जुन धनुष्याला बाण लावतो आणि जमिनीत तो बाण मारून पाणी काढतो आणि ते पाणी पितामह भीष्माचार्यांच्या तोंडात जातं. हे मिथकातला भाग सोडून द्या, परंतु त्यावेळेस जेव्हा पितामह भीष्माचार्यांनी जीवनाचं तत्वज्ञान आणि व्यवहार यांची सांगड घालणारं कथन जे केलेलं आहे, जे महाभारताचा भाग आहे आणि ते गीतेतही आलेलं आहे, तर तो जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला एक अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या जीवनाची प्रचिती येते. काय बरं ही असते अस्वस्थता? आपल्या हातून काहीतरी निष्ठून जात आहे याची जाणीव होणं म्हणजे अस्वस्थ असते. आणि निष्ठून जे जात आहे ते खरंच आपलं आहे का, असतं का, याचाही आपण अनेकदा विचार करतो किंवा करतही नाही, परंतु अस्वस्थ मात्र जरूर होतो. ही अस्वस्थता प्रत्येकाच्याच वाट्याला आलेली असते. ठीक आहे, ती कमी जास्त असेल, परंतु अस्वस्थता ही वाट्याला आलेलीच असते. आणि या अस्वस्थतेमध्ये जेव्हा माणूस काहीतरी गमावतो, बघा फार सुंदर अशी एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की इट इज नॉट ट्रॅजेडी दॅट मॅन बिकम ओल्ड ऑर डाई. इट इज नॉट ट्रॅजेडी दॅट मॅन बिकम ओल्ड ऑर डाई बट सीज फ्रॉम लव्ह. हे जे प्रेम असतं त्या प्रेमाला आपण पारखे होतो हे खरं दुःख आहे. माणसं म्हातारी होणं किंवा माणसं मरून जाणं ह्याच्यात फार दुःख नाही आहे. दुःख हे आहे की आपण त्याच्या प्रेमाला पारखे होतो. या सगळ्यांचा अर्थ असा आहे की माणसाला जगताना प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाचा जीव असतो, म्हणजे त्याच्यावर प्रेम असतं. मग अगदी त्या घरातल्या वस्तू असोत किंवा आजूबाजूची माणसं असोत, नात्यागोत्याची माणसं असोत, घरातली कुटुंबीय माणसं असोत, या माणसांच्या असण्याचं कौतुक नसतं, परंतु त्यांच्याशी असलेल्या आत्मिक संबंधाचं, प्रेमाचं मात्र नक्कीच कौतुक असतं. म्हणून ते प्रेम जेव्हा आटू लागतं किंवा प्रेम जेव्हा आपल्या म्हटल्या झालेल्या माणसांच्या प्रेमामध्ये जेव्हा खंड पडू लागतो तेव्हा अस्वस्थता येते. हे सगळं विवेचन मी यासाठी सांगतो आहे की अशीच एक अत्यंत विवशतेची करुण कहाणी, म्हणजे मानवी जीवनाची, कोणा एका व्यक्तीची नाही, आज आपण एका कवितेतून ऐकणार आहोत. ते कवी आहेत खलील मोमीन. अतिशय संवेदनशील असा हा कवी, अतिशय संवेदनशील आणि दीर्घ पल्ल्याच्या प्रतिमांनी विधान वाटू लागतील अशा बेजोड आणि अचूक प्रतिमांनी त्यांची कविता ही भरलेली असते. त्यांची रेलचेल त्या कवितेमध्ये झालेली असते.
खलील मोमीन यांचा जर मी थोडक्यात परिचय करून द्यायचा म्हटलं तर ते फार जुन्या पिढीचे कवी आहेत. निरालय हा कविता संग्रह आहे, अक्षराई हाही कविता संग्रह आहे आणि बिंब प्रतिबिंब हा गझल संग्रह आहे. त्यांना वाङ्मय निर्मितीमध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुरस्कारही मिळालेला आहे. पद्मश्री विखे पाटील पुरस्कार मिळालेला आहे. कवी संजीवनी खोजे नगरचा हाही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुरस्कारानं माणसं मोठी होतातच असं नाही, पण कितीतरी पुरस्कारसुद्धा कवितेने मोठे होतात असा दाखला देणारा हा कवी आहे. मराठीतल्या अतिशय मातब्बर अशा नियतकालिकांमध्ये त्यांची कविता ही प्रकाशित झालेली आहे. ही जी कविता आज आपल्यासमोर ते सादर करीत आहेत, या कवितेचा विशेष असा आहे की मनामध्ये जे अंतर्द्वंद्व असतं, लक्षात घ्या की प्रत्येकाच्या मनात एक अंतर्द्वंद्व असतं आणि ते अंतर्द्वंद्वच अस्वस्थतेचं कारण असतं. असं झालं असतं तर तसं व्हायला नको होतं, हे घडायला पाहिजे होतं, असं घडायला नको होतं. अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा त्या मुळाला एक अस्वस्थ करणाऱ्या छोट्या छोट्या व्यावहारिक अनुभवाच्या गाठी असतात. लक्षात घ्या, व्यावहारिक अनुभव हा जेव्हा सार्वत्रिक होतो, एखाद्या व्यक्तीचा व्यावहारिक अनुभव जेव्हा सार्वत्रिक होतो म्हणजे तो सर्वांचा अनुभव असू लागतो, तिथे तत्त्वज्ञान जन्म घेत असतं. आणि कवितेचं तत्त्वज्ञान तर असंच असतं. आणि म्हणून त्या तत्त्वज्ञानाला साजेशा अशा स्वरूपाच्या प्रतिमांची योजना केल्याशिवाय कविता सशक्त होत नाही. याच सत्याला धरून कवी खलील मोमीन यांनी आपल्या कवितेमध्ये बेजोड अशा प्रतिमांची पखरण केलेली दिसून येते. अरे कवितेचं नावच कवितेची कच्ची वही असं आहे, कविता संग्रह नाही. आधी जेव्हा कवी आपली टिपणं लिहितो कवितेची, त्यातील काही चांगल्या कविता किंवा परिपूर्ण झालेल्या किंवा कविता म्हणून म्हणता येतील अशा कवितांचा पुढे संग्रह होतो. तर ह्या अर्धकच्च्या प्रतिमा, असा एक प्रतिमा त्यांच्या कवितेत आलेली आहे. वांज होत जाणाऱ्या जाणीवा. बघा, सगळ्याच जाणीवा फलद्रूप होतातच अशा नाही. काही प्रतिमा, काही जाणीवा ह्या वांज असतात, निष्फळ असतात, त्यातून काही निर्माणच होणार नसतं. आणि एक भली मोठी प्रतिमा कशी येऊन जाते बघा. गळून गेलेले पिवळे पान डहाळीला दोऱ्याने बांधून हिरवे होण्याची वाट पाहणे. तृष्णाही कशी असते किंवा आकांक्षा कशा असतात त्या कल्पनेतून उदयाला येतात. आणि कल्पनेतून उदयाला आलेल्या सगळ्याच आकांक्षा ह्या परिपूर्णतेकडे जातीलच असं नाही. नजरेच्या कवेत मावेल तेवढेच आभाळ आपले असते. जीवनाचं जे तत्त्वज्ञान असतं ते तत्त्वज्ञान खलील मोमीन आपल्या प्रतिमांमधून कवितेतून उजागर करण्याचा प्रयत्न करतात. पाखरांचे अस्वस्थ करणारे उडणे. आता अशा संबंध कवितेमधून येणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमांच्या स्वरूपावरून आपल्या हे लक्षात येईल की खलील मोमीन यांची कविता किती सशक्त आहे. तर ऐकूयात खलील मोमीन यांची एक कविता. कवितेची कच्ची वही चालताना मी नेहमीच फार अस्वस्थ होतो. आपल्या सामर्थ्यवान पंखांनी महासागरांना ओलांडून जाणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे यातील कितीतरी कवितांनी पक्क्या वहीत स्थलांतर केलेले असते आणि काही पानांवर मात्र क्षीण प्रतिमा अर्ध्या कच्च्या कवितांच्या जीव घेण्यात. याच वहीतील एका पानावर एखादा शब्द असतो. कधीतरी सुतावरून स्वर्गाला जाता येईल अशा फालतू आत्मविश्वासाने लिहिलेला, परंतु नंतर वांज होत गेलेल्या जाणीवेला त्याचा स्पर्श न झाल्यामुळे तसाच पोरका राहिलेला. दुसऱ्या पानावर 3-4 ओळी असतात. पहाटे अचानक जाग आल्यावर भंगलेल्या सुंदर स्वप्नासारख्या. या ओळीतील आशयाचे मूळ शोधण्यासाठी परतीची वाट काही केल्या सापडत नाही. या अबोल ओळींनी आपले ओठ उघडावेत म्हणून त्यातील प्रत्येक शब्दाला मी नजरेने गुदगुल्या करू लागतो आणि शेवटी कंटाळून थकून जातो. कारण माझा हा प्रयत्न गळून पडलेले पिवळे पान डहाळीला दोऱ्याने बांधून
ते हिरवेगार होण्याची वाट पाहावी तसा वेडच ठरतो. एका पानावर पाखरे उडत आहेत एवढेच लिहिलेले असते. एका पानावर पाखरे उडत आहेत एवढेच लिहिलेले असते. मागे पुढे काहीच नाही. त्यावेळी मनात असेलही, पण आता मुळीच स्मरत नसते. खरेच मी असे का लिहिले असेल? पुढे काय लिहिणार होतो? पाखरांना उडत ठेवण्यामागे आणि पुढेही कोणता हेतू असेल माझा? कदाचित असेही झाले असेल. कदाचित असेही झाले असेल की ही ओळ लिहिल्यानंतर आभाळ काळ्या कुट्ट ढगांनी दाटून आले असेल, किंवा मी त्यांना ज्या झाडावर विसाव्यासाठी नेणार होतो ते अचानक उन्मळून पडले असेल. वहीतील या पानावर मी लिहू लागलो तेव्हा नजरेच्या कक्षेत मावते तेवढेच आभाळ आपले असते असे ह्या पानाने मला बजावले असेल. कदाचित या पानाच्या डाव्या बाजूच्या पोकळीत वनवा पेटल्याचे आणि उजव्या बाजूच्या अंधारात एखादे क्रूर शापत दबा धरून बसल्याचेही मला जाणवले असेल. म्हणूनही कदाचित या सुरक्षित पानाच्या आभाळावर मी त्यांना उडत ठेवले असेल. आता मात्र या पाखरांचे उडणे अस्वस्थ करते आहे. उडून उडून त्यांचे उलाले पंख थकून गेल्याची जाणीव अंतःकरण कुरतडते आहे. मी हा असा काळाशी बांधलेला त्यांच्यासाठी विसाव्याचा एक क्षणही थोपवून धरू शकत नाही. परवा पारव्यांचा थवा डोक्यावरून उडत जाताना पाहिला. त्यातील एक कसे कुणास ठाऊक टेलिफोनच्या आडव्या तारेला थडकले आणि खाली कोसळून गतप्राण झाले. आणि म्हणून पाखरे उडता आहेत ही ओळ अस्वस्थ करीत असली कितीही तरी तिच्यावर पेनने काट मारण्याची मला काही केल्या हिंमत होत नाही.